त्यानंतर लक्ष्मीकांत यादव साहेब हे आपले मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे सहकारी, तसेच गावामधील जमा असलेले वयोवृद्ध पुरुष व महिला, तसेच या ठिकाणचे विद्यार्थी, आपण आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे व तसंच मार्गदर्शनपर एक मेळावा या ठिकाणी सरांनी आयोजित केला. त्याबद्दल मी शाळेचे व तसेच जनक चौरे सरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला उपस्थित राहण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. महामानवांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या उक्तीप्रमाणे जर तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमच्याकडे ज्ञान असेल व शिक्षण असेल तर तुम्हाला समाजामध्ये किंमत आहे. नाहीतर आज समाजामध्ये आपण पाहतोय की काय चित्र आहे. जसं बाबरे सरांनी आता सांगितलं की तुम्ही आयुष्यात अनेक पदं अभ्यासाच्या जोरावर घेणार, तर त्यासाठी आधी सुरुवातीला तुम्ही एक चांगला नागरिक बनणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही या शाळेमधून शिक्षण घेत असताना तुमचा हा सध्याचं जे वय आहे ते फक्त अभ्यासावर आणि अभ्यासावरच केंद्रित राहिलं पाहिजे. म्हणजे बाकीच्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 12वी नंतर तुम्ही डॉक्टर व्हाल किंवा इंजिनियर व्हाल, त्यानंतर तुम्हाला ज्या सुखसुविधा घ्यायच्या त्या तुम्ही नंतर घेऊ शकता. पण सरांनी सांगितल्याप्रमाणे की मोबाईलचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला पाहिजे. मला आठवतं की आमच्यापैकी जेवढे डॉक्टर या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी म्हणजे 12वीपर्यंत आम्हाला मोबाईल हा विषयच माहीत नव्हता. काय ज्यावेळेस आम्ही MBBSला 3rd इयरला फायनल इयरला गेलो त्यावेळेस आमच्या हातात मोबाईल आला. म्हणजे मोबाईल आजच्या काळामध्ये किती धोकादायक गोष्ट आहे. याच्यामुळं अनेक डिस्ट्रॅक्शन वाढतात. म्हणजे अभ्यासापासून आपण दुरावतो. त्यामुळं तुमचा हा मेन फोकस अभ्यासावरच ठेवा. इतरत्र काही तुम्ही टाईमपास हे करू नका. सध्याचं वय अभ्यासाचंच आहे. या अभ्यासाच्या जोरावरच तुम्ही जीवनामध्ये काहीतरी निश्चित ध्येय गाठू शकता. तसंच आजच्या आरोग्य शिबिरामध्ये जर कुणाला मी माझा परिचय देतो. मी डॉक्टर लक्ष्मीकांत यादव, मी कान नाक घसा तज्ज्ञ आहे. माजलगावमध्ये यादव हॉस्पिटल आहे. तर जर कुणाला या ठिकाणी कान नाक घशाचा काही प्रॉब्लेम असेल, कुणाला कानातून पाणी येतं आहे, कुणाला ऐकायला कमी येतं जन्मतः, असे अनेक आजार असतात की जे आपण दुर्लक्षित करतो. बरेच असे लहान मुलं येतात की ज्यांना लहानपणीपासून ऐकायला येत नाही, पण ते आज 10वी नंतर 12वी नंतर दाखवायला येतात आणि विचारल्यानंतर समजतं की लहानपणापासूनच ऐकायला येत नाही. मग अशा वेळेस आम्ही काहीच करू शकत नाही. जर सुरुवातीलाच जर दाखवण्यात आलं तर आपण पुढची जी धोके आहेत ते आपण टाळू शकतो. जर असे आजार कुणाला शाळेमध्ये असतील तर त्यांनी इथे आज दाखवून घ्यावं. ठीक आहे, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.